त्यानंतर दिवसभरातील पुढची महत्त्वाची बातमी। महाराष्ट्रामध्ये सार्वत्रिक निवडणुकीचा उत्साह चांगलाच वाढलेला आहे। प्रत्येक राजकीय पक्षाने आपले उमेदवार मैदानात उतरवलेले असून विजयाचा निर्धार व्यक्त केलेला आहे। मात्र धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा नगरपालिकेची निवडणूक मतदानाआधीच बिनविरोध ठरलेली आहे। 1952 मध्ये स्थापन झालेल्या या नगरपालिकेच्या 75 वर्षांच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच 13 प्रभागांमधील सर्व 26 नगरसेवक बिनविरोध निवडून आलेले आहेत। त्याचबरोबर नगराध्यक्ष पदही बिनविरोध निश्चित झालंय। भाजपचे नेते आणि मंत्री जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयन कुंवर रावल या नगराध्यक्षपदी निवडून आलेले आहेत। मुळामध्ये या पदासाठी शरयू महेंद्र भावसार यांनी उमेदवारी दिलेली होती, मात्र त्यांचा अर्ज छाननीमध्ये बाद झाल्याने नयन कुंवर रावल यांची बिनविरोध निवड झालेली आहे। सुरुवातीला 7 नगरसेवक बिनविरोध घोषित झाले होते, मात्र अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी 26 नगरसेवक बिनविरोध विजयी ठरल्याने दोंडाईच्या इतिहासामध्ये नवा अध्याय लिहिला गेला। 26 नगरसेवक विजयी झाल्यानंतर दोंडाईचा नगरपालिकेसाठी 100 कोटींचं पॅकेज मागण्याची योजना असल्याचं मंत्री जयकुमार रावल यांनी सांगितलंय। आज मोठा आनंदाचा क्षण आहे। दोंडाईच्या शहरामध्ये, धुळे जिल्ह्यामध्ये ऐतिहासिक क्षण आहे की दोंडाईच्या नगरपालिकेमध्ये नगर अध्यक्ष तर बिनविरोध झालेच होते, पण 26च्या 26 नगरसेवक हे आता बिनविरोध झाले आहेत। 1952 स्थापन झालेली नगरपालिका यांच्या 75 वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच हा प्रसंग आलेला आहे। मी तमाम दोंडाईचेकरांचा आभार व्यक्त करेन की सर्व जातीचे, धर्माचे, पंथाचे, पक्षाचे सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून आमचं गाव एकत्रित येत असेल तर आमचाही पाठिंबा असं सगळ्यांनी भूमिका घेतली आणि 26च्या 26 नगरसेवक हे बिनविरोध झाले। तसं पाहायला गेल्यास रावल यांच्या विरोधात असलेला देशमुख गटही भाजपत दाखल झाल्याने मंत्री जयकुमार रावल यांचा निवडणुकीचा मार्ग आणखी सोपा झाला। दोंडाईचा राजकारण म्हणजे रावल आणि देशमुख गट यांच्यातील कट्टर भिडत राहिलेली स्पर्धा। मात्र यावेळी चित्र पूर्णपणे बदललं। डॉक्टर हेमंत देशमुख यांच्या नेतृत्वाखाली आघाडीची बैठक झालेली होती, ज्यात नगराध्यक्ष पदासह सर्व 26 जागांवर उमेदवार देण्याचा निर्णय घेतला गेला आणि त्यामुळे देशमुख गट भाजपला जोरदार आव्हान देईल अशी अपेक्षा व्यक्त होत होती। मात्र राजकीय समीकरणांना धक्का देत डॉक्टर देशमुख आणि त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आणि या निर्णयामुळे दोंडाईचाचं राजकारण अक्षरशः उलथून गेलं आणि अनेक वर्षांचा सत्ता संघर्ष संपुष्टात आला। देशमुख गट भाजपत दाखल झाल्याने महाविकास आघाडीची लढाई सुरू होण्याआधीच थांबली आणि एकूणच मंत्री जयकुमार रावल यांच्या नेतृत्वाखाली दोंडाईचा आणि वरवाडे नगरपालिकेतील हा बिनविरोध विजय ऐतिहासिक ठरला आणि आता या यशानंतर जिल्ह्यातील इतर नगर परिषद, नगर पंचायत तसंच येणाऱ्या जिल्हा परिषद आणि धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकांबद्दलच्या अपेक्षा आता आणखी उंचावल्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।